ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्रीमातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको। मी अशी शक्ती निर्माण करतो आहे की जी या युद्धाचा आरंभ करेल। सप्तर्षींची आर्त प्रार्थना श्री महादेवांनी ऐकली आणि भक्तांवर दुर्जनांनी केलेल्या अन्यायामुळे त्यांचा क्रोध अनावर झाला। शिवासोबत पार्वती देवींचाही क्रोध जागृत झाला आणि श्री महादेवांनी युद्धाची घोषणा केली आणि एका शक्तीला आवाहन केले। जय 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 ओंकार सदाशिव जय 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 ओंकार सदाशिव जय 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 ओंकार सदाशिव जय 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 ओंकार सदाशिव। म्हाळसा असं रात्रीच्या वेळी तुमच्या डोळ्यात पाणी? तुम्हाला अंतपुरातही शोधलं मी, तुम्ही सापडला नाही। माझंही हेच झालं आहे। एवढा मोठा राजवाडा आणि मीच मला सापडत नाही। तुमचं दुःख मला कळत नाही का म्हाळसा? देवी मी खूप थकले आहे। मला नको वाटतो हा वाद, नको वाटतं कसलं भांडण। मला काही नको असं वाटतंय। आज आख्यानातही तुम्ही अस्वस्थ होता म्हणून तुम्हाला भेटायला आले। हो खरं आहे ते। मला असं वाटायला लागलंय की कशाला हे आख्यान, कशाला सर्वांसमक्ष हे सगळं। आख्यान सुरू असताना सगळे माझ्याकडे पाहत असतात असं वाटत राहतं मला। मी कुठल्या तरी भ्रमात आहे आणि त्यातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी मी जीवाचा आटापिटा करते आहे अशी मला मी दिसते। परंतु हे तुमच्या भल्यासाठी आहे म्हाळसा। अशी संधी कोणाला मिळते? तुम्हाला जे स्मरण होणार आहे ते अनंत काळ टिकणार आहे। ती ओळख कधीही पुसली न जाणारी आहे आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे। देवी आज मला नेवासेची खूप आठवण येते आहे। हो परंतु आख्यान सुरू आहे, तुम्ही कसं जाणार? हो तेही आहेच।
किती आठवण येते आहे मला नेवासेची. मी एकदा सगळ्या सख्यांना घेऊन घराबाहेर गेले होते. सगळी फुलं एकत्र केली आणि यांच्या कपाळावर जे गंध आहे तशी भव्य रांगोळी काढली. त्यावेळी माझ्याकडे यांनी मला भेट दिलेला सुवर्ण दर्पण होता. मग त्याच दर्पणातून मी त्यांना ते दृश्य दाखवले आणि त्यानंतर जेव्हा मी घरी गेले तेव्हा त्यांनी मला जी भेट दिली ते मी कधीच विसरू शकत नाही. पण ते रम्य क्षण कुठे हरवलेत मला कळत नाही. ते पुन्हा कधी येतील असं नाही वाटत मला. मला मात्र खात्री आहे की ते क्षण परत येतील. तुम्ही पुन्हा तेवढ्याच आनंदी व्हाल. पण माझी जर जन्मजन्मांतरीची ओळख आहे तर त्या कथेत ती कोण आहे यांच्यासोबत? मला असं वाटतं रात्र खूप झाली आहे. तुम्ही विश्रांती घ्यावी. येते मी. तिचे स्थान मी ठरवणार. ह्या राजसभेच्या शेवटच्या स्थानावर तुझे स्थान असेल. तिथे कुठलेही आसन न घेता तू उभी राहा. मला त्या ठिकाणाबद्दल ठाऊक आहे. हे मला प्रत्यक्षात मानस सरोवरात घेऊन गेले होते. म्या भले ते मानस सरोवर बघितलं नसेल पण कैलासाचं दर्शन मला बी झालं आहे. जेजुरी गड म्हणजे कैलास शिखरच. केवळ आणि केवळ तुझ्या काय किंवा माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे. म्हणून मी हे सारं करते आहे. नाहीतर मला तुझं तोंड देखील पाहायची इच्छा नाही. तुम्ही खरं बोलतायसा. तुमच्या काय माझ्या काय मूळ रूपाचा प्रश्न आहे म्हणून मी आहत आहे. नाहीतर म्या बी या गडावर आले नसते. गणेश, तू कधी आलास? आत्ताच. तुम्ही कसल्या विचारात आहात? हे तू समजू शकतोस. हो, पण आख्यान संपून खूप वेळ झाला आहे. तरी तुम्ही अजून इथेच आहात? गणेश, कधी कधी मला वाटतं की हे आख्यान इथेच थांबवावं. कशाला हा अट्टहास? शक्तिपात करावा आणि दोघींनाही त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून द्यावे आणि हे कार्य संपवावे. म्हाळसा आणि बानूची भेट झाली. त्यांनी एकमेकींना प्रेमाने स्वीकारलं. हे झालं. राज्यात सर्वदूर शांतता आहे, संपन्नता आहे. सर्वजण निर्भय आहे. मनुष्याला त्रास देईल असा एकही असुर उरला नाही. मला मनुष्यासाठी जे करायचे होते, या जीवसृष्टीसाठी जे करायचे होते ते मी केले. आता झाले. आता कैलास माझी वाट पाहतो आहे. मग हे आख्यान थांबवणार? विचार करतो आहे. काय करू? मला हे कळत आहे की हे तुमच्यासाठी सोपं नाही. तुला हे समजतं आहे ना? हो, मातेला आणि बाणाईला असे भांडताना पाहून तुम्हाला वाईट वाटणारच.
गणेश, मी काय करावे? तुला काय वाटते? मला असं वाटतं की आख्यान संपवून नाही, पण ह्यात म्हाळसेला अतिशय दुःखातून जावे लागते आहे. मला तिचे दुःख पाहवत नाही. तिला केवळ मी हवा आहे. पण माझे तर विभाजन झाले आहे. आणि तुला ठाऊक आहे की हा निर्णय कुणाचा आहे? गणेश, तू साक्षी होतास. हो, मला आठवते. मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. पण ह्याचे स्मरण असू दे की ही तुझी इच्छा आहे. पण त्यांना विस्मरण होईल, हा निर्णय तुमचा होता. होय, कारण ह्या निर्णयाचे दायित्व तिने स्वीकारायला हवे. मला न विचारता तिने हे विभाजन केले आहे. माझे विभाजन करण्याचे काय मूल्य आहे हे तिला कळावे. मला न विचारता तिने हा निर्णय घेतला होता. ह्याचा अर्थ बाणेवर तुमचा प्रेम नाही. तुम्ही एवढे विचारात का आहात? आजवर मला हा प्रश्न कोणीच केला नाही. जर माझं काय चुकलं असेल तर त्याची क्षमा असावी. नाही, तुझे काहीच चुकले नाही. जयाद्रीला मी अर्धांगिनी म्हणून स्वीकारावं ही पार्वतीची इच्छा होती. मी तिला थांबवलं, पण तो तिचाच आग्रह होता. तेव्हा मी हा निर्णय स्वीकारला, तो पूर्णपणे स्वीकारला. आता मी त्याचा अभिनय कसा करू? मी असत्य कसे वागू? मला उत्तर मिळाले आहे. आज तुला हा प्रश्न पडला, उद्या अनेकांना पडेल. त्यांना असे वाटेल की खंडोबाने हे सर्व त्याच्या सुखासाठी केले. तुमच्या भक्तांना असे नाही वाटणार. कुणाला काय वाटावे हे आपल्या हातात नसते. हा ज्याच्या त्याच्या कर्माचा भाग आहे. पण म्हाळसेच्या मनात अजून एक प्रश्न पुढे येऊ शकतो. तो कोणता? पार्वती कोण आहे? अरे गणोबा गप गप का बोल की. आता काय बोलणार? तू काय मला बोलून देणार आहेस? नाही नाही बोल. तू गप गप का आहे ना तर ठाव आहे मला.
आता माझ्या मनात काय चाललंय ते तूच सांगणार. हाय का आता चिडाय काय झालं? मी नुसतं एवढंच बोललो की मला असं वाटतं या बानाई देवासंग जाणार बघ कैलासात. अरे काय तरी बरडू नगस. मी तुला मागा धरणा हेच सांगतोय की बानाई नाही म्हाळसा देवी देवासंग जाणार कैलासामंदी. पण तू काय माझं ऐकूनच घेत नाही. अरे आता तुझं काय करावं म्या? अरे गणोबा मलाच नाही तर समजाच हेच वाटतं की बानाई जाणार आहे. अरे महाराज याक्यान सांगताना बानाईसनी भोळ आली का? कारण त्यासनी काय बाय आठवलं म्हणूनच. अरे आणि मलाच नाही समजेसनी असं वाटतं या की म्हाळसा देवीसनी त्यांचं मूळ रूप आठवणार. अरे म्हाळसा देवी महाराजांनी काय बी सांगितलं तरी शंका विचारतात की त्यांच्या मनात हे समजा का चाललंय. ह्यांचा विचार त्यांचा अगोदर पासून चालला असणारच ना. जार वाट बघ. म्हाळसा देवीसनी काय बाय आठवण्या अगोदरच बानाई देवासनी समजा सांगताल का नाही बघत. आता तू देव जेजुरी सोडून बानाईकडे गेले होते ते बी कसं म्हातारं बनून. अरे त्यांच्याकडे चाकरी केली देवांनी तेव्हा त्यासनी काय बाय सांगितलं नसेल वय. अरे बंडोबा देवासनी हे समजा अगोदरच सांगायचं असतं तर हे आख्यानाचा गाठ घातला असतं होय. तर त्या परीस म्हाळसा देवींची देवानी अगोदरच लगीन केलेलं आहे. त्याला काय बाय सांगितलं असेलच ना. अरे इसरलाच होय. समद्यांवर कशा आभाळापत्र उंच झाल्या होत्या त्या. बंडोबा तू नको इतका विचार करूस. म्या सांगतो तसंच होणार. आणि तसं नाही झालं म्हणजे बानाईला समजा अगोदर आठवलं तर म्या तुझ्या हाताखाली चाकरी करीन असं. आणि म्हाळसा देवीसनी जर अगोदर सगळं आठवलं तर म्या तुझ्या हाताखाली चाकरी करत. ठरलं तर मग बघूया कोणाची समजा अगोदर आठवतंय ते. चल चाल. आला मोठा. फरक केलंच बघ तू मला. हे बालू अगं तुझी जागा हात हात हाय. म्हणजे आज बाची लय आठवण येते अगं. उगा एकटं एकटं वाटतं आहे बघ मला. अगं तू एकटी थोडीच आहेस. मी आहे की तुझ्या संग. तुला काय वाटल ते बोल माझ्या संग. बरं वाटल तुला. होय ग म्हणजे तू हायसच ग. आणि तू नसतीस तर मी ह्या जेजुरीत कशी राहिली असते कुणास ठाव. आणि तू हायस म्हणून थोडं मन मोकळं करते मी. तर बा संग बोलणं त्याला समज सांगणं कुठं राहिलं आहे आता. नाही चुकल्या गत वाटतं बघ कधी कधी. बानू एक सांगू. तू जाऊन ये बघ वस्तीवर. अगं म्हणजे काय बोलते आहेस कळते का तुला? आपली वस्ती केवढी लांब आहे ठाव आहे ना? ठाव आहे ग मला. पर तुला बरं वाटेल म्हणून म्हणलं. मी गेले बी असते पण महाराजांचा आख्यान चुकल. कशा पायी चुकल? आता असं निघायचं वस्तीवर जायचं आज्याला भेटायचं आणि सकाळच्याला माघारी निघायचं. आहे का तुला डोसकं फिरलं आहे का तुझं? अगं ते काय सपान आहे का डोळं मिटलं आणि दुसऱ्या घडीला डोळं उघडलं का तर वस्तीत पोचलं? असं होत नसतं म्हणजे. कळणार आहे तुला कुणास ठाव. आणि मी असं म्हणलं का असंच होईल तर? म्हणजे अगं आज काय झालं आहे तुला? जाऊन झोप जा आता. अगं हे बघ तू असं करू शकतीस जमल तुला. अगं विसरलीस का देवानी तुला खडावा दिला आहे ते? नाही 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 म्हणजे अगं नगा असं कराय. उगा काय बी बरवू नगस. अगं म्हणजे देवांनी त्या खडावा मला त्यासनी भेटता यावं म्हणून मला दिले आहेत. आणि तू म्हणतीस मी त्या खडावा घालून बाला भेटाय वस्तीवर जाऊ. नग म्हणजे नग.
देवासनी ते नाही आवडायचं. अगं पर तू त्या खडावा घालून आजाला भेटायला गेलीस तर देव काय रागवणार आहे तोय? आणि त्यानं ठाव आहे का तुला आजाला भेटायला जायचं आहे म्हणून? अगं आता कसला विचार करू नकस बघ. घाल त्या खडावा आणि जा आजाला भेटाया. आलेच म्या. या खडावा घालून म्या बाला भेटायला गेलेलं देवासनी आवडल का? अगं देव तुला काय बी बोलणार नाहीत. त्यांचा जीव आहे बघ तुझ्यावर. आणि त्यासनी ठाव आहे का तुला आजाला भेटायला जायचं आहे म्हणून. घाल या खडावा आणि जा आजाला भेटाया.